अद्यापही या पक्ष प्रवेशासाठी या ठिकाणी पोहोचले नाही। बावनकुळे यांनी बडगुजर यांना अखेर इथे ताटकळत ठेवलेला आहे अशी चर्चा आहे। बडगुजर यांनी आधी भाजपच्या नेत्यांवर टोकाची टीका केली होती, कारण कट्टर शिवसैनिक संजय राऊत यांचे कट्टर समर्थक अशी बडगुजर यांची ओळख। बावनकुळेंचा परदेशातील कॅसिनो खेळतानाचा फोटो देखील बडगुजर यांनीच मीडियाच्या समोर आणला होता। नारायण राणे यांना ज्यावेळेला महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जेवणाच्या ताटावरून उठवलं त्यावेळेला देखील तक्रार ही बडगुजर यांनी नाशिकमध्ये केली होती। त्यामुळे भाजपच्या नेत्यांचा बडगुजर यांच्यावर रागही होता। स्थानिक नेत्यांनी तर बडगुजर यांना प्रवेश देऊ नका, वरिष्ठांनी विचार करावा असं म्हटलं होतं। सीमा हिरे यांनी तर उघडपणे याचा विरोध केला होता। मात्र त्यानंतर सुद्धा बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जातोय। मात्र चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण अद्यापही भाजपच्या कार्यालयामध्ये पोहोचले नाही। बडगुजर यांना या ठिकाणी प्रवेश दिला जातोय। बबनराव घोलप या ठिकाणी दाखल आहेत। माजी नगरसेवक देखील प्रवेशासाठी उत्सुक आहेत। मोठा शक्ती प्रदर्शन करत बडगुजर मुंबईत दाखल झाले। 2 वाजता हा पक्ष प्रवेश होणार असं मीडियाला कळवलं देखील गेलं। मात्र खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या पक्ष प्रवेशासाठी इथे पोहोचले नाही। अद्यापही प्रतीक्षा आहे ती चंद्रशेखर बावनकुळे यांची। शोभा गटकर असं म्हणा माननीय अध्यक्ष महोदय, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाचे सोहळा या ठिकाणी होत आहे। मी सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत करतो। बबनरावजी घोलप, माजी मंत्री रवी अप्पार यांचा पक्षप्रवेश करण्याची विनंती बावनकुळे साहेबांना करतो। बबनरावजी घोलप यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीत दुपट्टा देऊन या ठिकाणी स्वागत होता। आदरणीय रवींद्र चव्हाणजी हे बबनरावजी घोलप साहेबांचं स्वागत करतील। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा यांचा प्रवेश या ठिकाणी होत आहे। शिवसेनेचे नेते आहेत, आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतात। माजी सभागृह नेता नाशिक महापालिका यांचंही मनापासून स्वागत। माजी नगरसेविका शिवसेना अशोक सदाभाई, माजी नगरसेवक बोराडे, मनोहरजी बोराडे यांची या ठिकाणी भारतीय जनता माजी सभापती